नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात राज्यातील जवळपास सर्वच्या सर्व जिल्ह्यातील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मंजूर झालेला आहे, हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहे आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत, याचबरोबर कोणत्या तारखेला उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 131 पात्र या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना, पात्र शेतकरी बांधवांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील 131 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा खाली आली आहे आणि पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 131 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न खूप कमी आल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 131 महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांना त्यांचा उर्वरित पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, आता पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना त्यांचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 42 पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि एकूण जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि पोस्ट हार्वेस्टचा डाटा, सीसीचा क्लेमचा डाटा यानुसार परभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं सोयाबीन या पिकासाठी वितरण होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम सोयाबीन या पिकासाठी 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्यानुसार 25% अग्रिमचा पीक विमा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप झाला, परंतु 28 महसूल मंडळामध्ये अद्यापर्यंत वाटप झालेलं नाही। सर्वप्रथम लातूर जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये क्रॉप कटिंगच्या डाट्यानुसार, म्हणजे पीक कापणी पश्चात नुकसान यानुसार लातूर जिल्ह्यातील पात्र 60 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना त्यांचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 87 पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना त्यांचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित केल्यामुळे 7,70,000 शेतकऱ्यांना त्यांचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झाला आणि त्याच शेतकऱ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यामध्ये क्रॉप कटिंगच्या डाट्यानुसार सीसीचा जो काही क्लेम असतो त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील 42 पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित 75% पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 80 महसूल मंडळामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण अमरावती जिल्ह्यामध्ये होणार आहे। पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याचं जर बघितलं तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमसाठी सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकासाठी 25% अग्रिमची अधिसूचना नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 93 महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्यानुसार विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये 311 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप झालं आणि आता नांदेड जिल्ह्यातील उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की नांदेड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, याचबरोबर जे काही पीक कापणी पश्चात नुकसान आहे त्याचा डाटा, त्याचा अहवाल सुद्धा विमा कंपनीला पोहोचलेला आहे आणि यानुसार त्या शेतकऱ्यांना राहिलेला त्यांचा पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना, पात्र लाभार्थ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 62 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना
उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। पुढचा जिल्हा वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 8 तालुक्यातील शेतकरी बांधवांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 42 पात्र महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत आपण या राज्यातील पात्र जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे याच्या संदर्भात एक महत्त्वाचा डिटेल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।